नमस्कार मित्रांनो, आपण सोयाबीनला बीज प्रक्रिया करायला ही बॅग आणली. ही आता राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड NCCचं आता म्हणजे कंपनीचं निघालेत नवीन. हे 25 किलोची बॅग आहे आपली, फुले दुर्वा KDSचं 992. तर आपण ह्याच्यामध्ये उलटली ही. आणि तुम्हाला एक गोष्ट विशेष सांगू, खरं तर आपण बी आहे ना घरचंच ठेवलं पाहिजे. आता एवढा हे काहीच नाही, याच्यात फक्त त्यांनी मोठाट बी घेतलेला आहे, दुसरं काहीच केलेलं नाही. आणि एवढा तुम्ही माती बघा याच्यामध्ये, एवढा हे डायरेक्ट शेतातली माती आहे. मातीसुद्धा त्यांनी नीट काढली नाहीत. ह्याच्यापेक्षा भारी तर आपण घरी चाळून वगैरे ठेवतो. आणि एवढा कट तेन झालेली आहे, एवढा ह्याच्यामध्ये खराब पण आहे. बी मोठं आहे, पण एवढा असे कट झालेली आहे, एवढा डॅमेज झालेली आहे. एवढा ही डाळ ह्याच्यापेक्षा तर आपण चांगलं ठेवतोच की. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बीज प्रक्रिया भरपूर वेगवेगळ्या आहेत. जेवढ्या बाजारात तुम्ही पैसे घालताल तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता ह्याच्यामध्येच एक पुडी निघते, हे ह्याला आपण सर्रास शेतकरी फेकून देतो. बरोबर आहे, 101% सगळे लोक फेकून देतात, कोणच लावत नाही. ह्याचा कधी धुरळाही करावं ते करावं असं असतं. पण बाजारातून आपण लिक्विड आणून ह्याला घासतो आणि ह्याला फेकून देतो. तर हे पण थायरम असते, हे खास बीज प्रक्रियेसाठीच असते. बाजारातून आणलेलं पण आहेच, पण हे विशेष करून बॅगसोबतच येते ना. मग पैसे घालायची गरज काय? जरा पैशाला झळ लागल्याशिवाय चांगलं वाटत नाही पेरणी केल्याशिवाय. हो बघा, हे तुम्ही पावडर आहे, हे एका बॅगच्या प्रमाणानुसार असते. हे डायरेक्ट तुम्ही असं टाका याच्यावर, आणि हे तोंडात वगैरे काही जात नाही. आता मी ग्लव्ज नाही घातलेले, कारण त्यांनी ग्लव्ज पण द्यायला पाहिजे नियमाने. आणि तुम्हाला सांगतो, थोडंसं उगं एवढं पाणी घ्यायचं बघा, हे थोडंसं. आणि ह्याच्यावर असं शिपडून आहे ना, ह्याला तुम्ही चोळलो का एक नंबर बसते. ह्याचा फुफुका असं ते धुळा उडत नाही, काहीच होत नाही. उगा हलक्या हाताने ह्याला असं चोळा फक्त. ते बाजारातलं कसं आहे, त्याला जरा कलर आल्यासारखा वाटते, मग ते आपल्याला वाटते लय भारी झालं वेगळी प्रक्रिया. आणि हे जरा पांढऱ्या कलरचं राहते, वय जास्त करून तर असं खाली जाते. जरा व्यवस्थित घ्या, आणि ते कलर लागला म्हणजे जरा बीज प्रक्रिया भारी झाली असं काहीच नसते. हे बघा, लवकर पावडर त्रास खाली जाते. तर दुसरी बाहेरून बाजारातून आणण्यापेक्षा जे बॅगमध्ये निघतंय तेच चांगलं सुरुवातीला. जर तुमच्याकडे घरचं बी असेल तर मग तुम्ही बॅग म्हणजे आपलं बाजारातून जाऊन आणा. पण बॅग जर आणली असेल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये निघता येत ना, तरी पण डबल घ्यायची काही गरजच नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. अशीच करा बीज प्रक्रिया.